एकंदरीतच ज्यावेळेस तुमच्या गावात हा जो रथ आला आणि तुम्ही अडवल्यानंतर तुमची त्यांच्यासोबत चर्चा काय झाली आणि त्या अधिकारी किंवा त्यांचे जे समन्वयक होते त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं यावर? बऱ्याच लोकांनी हे लाईव्हमध्ये बघितलं असेल, त्याच्यानंतर जे 2 व्हिडिओज फिरतायत त्याच्यामध्येही पाहिलं असेल. मी पुन्हा सांगतो, मी त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता की हे सरकार कोणाचं? मग ते म्हणाले की हे सरकार भारताचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग इथं मोदी सरकार असा शब्द का आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडं नव्हतं आणि त्यांना देता आलं नाही. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही संपर्क करू असं म्हटलेत. मी त्यांना त्याच वेळेला म्हटलं, तुम्ही लाईव्हमध्ये पण ते बघू शकतात, ते गेले बाजूला. फोन केला त्यांनी अधिकाऱ्यांना, परत आले आणि त्या अधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा याचं उत्तर नव्हतं. ही गोष्ट असंविधानिक आहे, ही मी त्या गावातल्या लोकांच्या सोबतीनं वारंवार मांडत होतो. आणि असंविधानिक गोष्टी भारतभर फिरवल्या जात आहेत आणि हे भारताच्या संविधानाचं थेटपणे उल्लंघन आहे. याच बाजूला दुसऱ्या बाजूला मी सांगेन की 51क नावाचं भारताच्या संविधानातलं आर्टिकल आहे. त्यातलं पहिलं आर्टिकल आहे 51क मधलं. ते म्हणतं की संविधानाचा आदर करणं. आता संविधानाचा आदर करणं म्हणजे फक्त त्याच्यावर डोकं ठेवणं आणि संसदेत जाणं का? अजिबात नाही. तर संविधानाचा आदर करणं म्हणजे संविधानिक मूल्यांना जिथं जिथं फाटा मारला जाईल, संविधानिक मूल्यांचं उल्लंघन केलं जाईल, त्या वेळेला भारतीय नागरिक म्हणून उभं राहणं, प्रश्न विचारणं. आणि ही प्रश्न विचारणारीची चळवळ आहे. आमच्याला याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की या देशातली लोकशाही जर बळकट करायची असेल तर प्रश्न विचारणारी लोक अपेक्षित आहेत. आणि प्रश्न कोण विचारू शकतं? ज्यांच्याजवळ नैतिक बळ आहे, संविधानिक विचार आहे, तीच लोक प्रश्न विचारू शकतात. हे संविधानाचं बळ आहे की आपल्याला एवढ्या मोठ्या असणाऱ्या देशभर चाललेल्या एका मोदी सरकार नावाच्या असंविधानिक शब्दाला प्रश्न विचारण्याचं धाडस हे भारताच्या संविधानाचं बळ देतं. एकंदरीतच ज्यावेळेस आपण बघतो तर मोदी सरकार हे जे प्रशासन आहे त्या प्रशासना थ्रू आपला स्वतःचा प्रचार करायला पाहतंय, म्हणजे करू पाहतंय का? काय वाटतं याकडे? अगदीच कसं बघता या प्रश्नाकडे? थेटपणे मी म्हणेल की हो, या देशातलं सध्याचं असणारं ज्यांच्याकडे सत्ता आहे ते भाजपचा पक्ष, ज्यांचा चेहरा वापरला जातोय तो चेहरा फक्त पंतप्रधान या पदासाठी म्हणून नव्हे, तर साधी ग्रामपंचायतची जरी निवडणूक असली, सदस्याची जरी निवडणूक असली, तर सदस्याचा फोटो एवढा असतो आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा फोटो या देशातील पंतप्रधानांचा असतो. पंतप्रधानच निवडणुकीला उभे राहिलेत की काय असा चेहरा दाखवला जातो. आणि हा चेहरा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही पेट्रोल पंपापासून रेल्वे स्टेशनपर्यंत, इथंपासून ते ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी हा चेहरा दाखवला जातो. तो चेहरा लोकांच्या मनात टसवण्याचा प्रयत्न केला जातो. आजच्याच दिवसाचे पेपरच्या मोठ्या मोठ्या जाहिराती बघितल्या तरी तिथंसुद्धा पाहायला मिळतो. इव्हन शौचालयंसुद्धा सोडलेली नाही आहेत. या सगळ्यांमधून ठसवलं जातं आहे की या देशाचा एक चेहरा. आणि डायरेक्टली म्हणायला गेलं तर सरकारी पैशातून भाजपचा प्रचार करणं सरसकट सुरू आहे. याच्या आधीसुद्धा या देशामध्ये योजना आलेल्या आहेत अनेक. या योजना लोकांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत, त्या लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. पण अशा स्वरूपाचा प्रचार कधीही याआधी झालेला नव्हता. आमचा विरोध त्या योजनांना आहे का? अजिबात नाही. योजनांची नावं त्यांच्या नावानं ठेवण्याला आहेत का? अजिबात नाही. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी असे प्रश्न विचारले आहेत की संजय गांधी योजना, राजीव गांधी योजना, त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? संजय गांधी, राजीव गांधी ह्या ज्या वेळेला योजना आल्या त्या योजनेची नावं ती व्यक्तीच्या नावानं होती. देशाचं किंवा सरकारचं नाव व्यक्तीच्या नावानं नव्हतं. आपण समजून घ्यायला पाहिजे की आम्ही या देशभरातल्या सगळ्या योजनांची नावं जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या नावानं केलीत तरी आमचा विरोध असणार नाही. तो करावा, त्या योजना पोचवण्याचं काम आम्ही सुद्धा करू. पण सरकारचं नाव भारत सरकार असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल त्यावेळेला.